सोलापुरातील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरच्या जेवणात आळ्या आढळून आल्यानं ग्रीनटेक्स ॲग्री सायन्सच्या कार्यक्रमात संताप व्यक्त करण्यात आला। सोलापूर शहरातील पंचतारांकित दर्जाचं मानलं जाणारं हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जेवणात आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेमुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून हॉटेलच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत। शनिवारी या कंपनीनं आपल्या नव्या कृषी उत्पादनाच्या लॉन्चिंग संदर्भात सोलापुरात बैठक आयोजित केली होती। दुपारी 12 ते 2 या वेळेत मीटिंग पार पडली। या कार्यक्रमासाठी सोलापूरसह नांदेड, जालना आणि इतर जिल्ह्यांमधून सुमारे 100 ते 150 शेतकरी, वितरक आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। मीटिंगनंतर दुपारी 2 वाजता हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र जेवण सुरू असताना वांग्याच्या भाजीमध्ये आळ्या आढळल्याची बाब काही उपस्थितांच्या लक्षात आली। हा प्रकार समोर येताच उपस्थितांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। कंपनीच्या व्यवस्थापकांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रार केली। मात्र उपस्थितांच्या म्हणण्यानुसार हॉटेलच्या व्यवस्थापनानं या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आणि समाधानकारक उत्तर दिलं नाही। त्यामुळं कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये नाराजी पसरली। दूरदूरच्या जिल्ह्यांमधून आलेल्या पाहुण्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली असताना अशा प्रकारे अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानं हॉटेलच्या स्वच्छतेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। माझं नाव अजय साबळे। आम्ही बालाजी सरोवरला आमच्या कंपनीच्या मीटिंगनिमित्त सकाळी गेलो होतो। आमचा स्टे कालपासूनच तिथं होता, परंतु आम्ही सकाळी आमच्या कंपनीचं प्रोडक्ट लॉन्चिंग होतं, त्यावेळेस आम्ही तिथं जेवणाचं वगैरे सगळं त्यांना आम्ही बुकिंग दिलं होतं। त्यावेळेस आमची मीटिंग झाली। मीटिंग आमची चालू झाली 12:30च्या दरम्यान, 2च्या दरम्यान आमची मीटिंग संपली। त्यावेळेस आम्ही जेवणाकरता त्यांच्या त्या हॉलमध्ये गेलो। त्यावेळेस जेवणासाठी आमच्या कंपनीचे सर्व प्रतिनिधी व प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व कंपनीचे आलेले सगळे मालक लोक सगळे तिथं होते आणि जेवणाकरता आम्ही जे काही ऑर्डर केलं होतं त्यांना बुकिंगमध्ये दिलं होतं। त्याच्यामध्ये वांग्याच्या भाजीमध्ये ते वांग्याची भाजी खात असताना आळ्या आढळून आल्या। मग ते एका माणसाच्या ताटामध्ये आढळून आल्या, परंतु तिथं एक खाणारा माणूस नव्हता, कमीत कमी 60-70 लोक तिथं खाणारे होते। त्याच्यामुळे पुढं काहीतरी झालं तर ह्याला जबाबदार कोण? आणि एवढ्या 5 स्टार हॉटेलमध्ये एवढ्या आळ्या निघणं, जेवणामध्ये आळ्या निघणं हे चुकीचं वाटतं। आणि त्यांना मॅनेजरला आम्ही विचारण्याकरता गेला असता मॅनेजर म्हणाले की आम्ही काय आतमध्ये बघितलं नाही, ह्याच्यानंतर आम्ही चूक दुरुस्ती करून घेऊ। परंतु चूक दुरुस्ती तर होईलच, परंतु आजपर्यंत आता झालेल्या त्याला काय करणार? ह्याला जबाबदार कोण? आमची मागणी एवढंच आहे की आज आमच्यासोबत जे घडलं आहे ते इतर ग्राहकांसोबत घडू नये। एवढं जर घडत गेलं तर एवढ्या 5 स्टार हॉटेलकडून एवढं अपेक्षित नाही आहे आम्हाला, घडू नये आणि याच्यापुढं कधी होऊ नये या गोष्टी।